5वीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलं। पण वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शनं लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय घेतले। 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती। त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत मोठी घोषणा केली आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणाचा GR रद्द केल्याची घोषणा केली। पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे हे करणं चाललंय आणि म्हणून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब प्लॅनिंग कमिशनचे मेंबर होते, कुलगुरू होते, शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल। त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो। GR रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये मनसे नेत्यांनी जोरदार जल्लोष केला। राज ठाकरे यांनी पोस्ट करत आपलं मतही व्यक्त केलं, तर उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा शिवसेना भवनाकडे वळवला। अर्थात तिथे जाऊन त्यांनी GR ची कॉपीही जाळली। पत्रकार परिषद घेत सरकारचा चांगला समाचारही उद्धव ठाकरे यांनी घेतला। मराठी माणसाची शक्ती पाहून या सरकारनं माघार घेतली, हिंदी सक्ती मागे घेतली, त्यामुळे हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून भाजपने सर्व प्रयत्न केले असंही ते म्हणाले। 5 जुलै रोजी विरोधाचा मोर्चा होणार होता, पण आता तो होणार नसून त्याऐवजी जल्लोष सभा घेण्याची चर्चा करू अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले पाहूया। सरकारची शक्ती हरलेली आहे, मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या शक्तीला हरवून देऊ शकते। हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो। ही सक्ती तर आता मागे घ्यायला लावलेली आहे, तरी देखील 5 तारखेला आपण मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, कसा मोर्चा काढायचा, हा सगळा कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन, म्हणजे सगळ्यांनी ठरवावा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतो। अशा प्रकारे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काय होऊ शकतं याची एक झलक दोन्ही बंधूंनी दाखवून दिली असली तरी हा मुद्दा केवळ एका भाषेचा नाहीये, तर तो आहे अस्मितेचा। महाराष्ट्रात मराठी हीच अभिमानाची भाषा आहे आणि राहणारही। पण GR मागे घेणं हा लोकशक्तीचा विजय आहे की राजकीय युक्ती? तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।